जी घटना घडली होती त्यामध्ये त्यावेळेचे जे इंजिनियर होते शेडेकर, त्या शेडेकरनं कणकवलीमध्ये रस्त्यावरती फार चिखल होत होता आणि कामाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली होती। त्या संदर्भात नितेश राणेंनी त्यांना बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी जिथे घाण झाली होती त्या परिसराची पाहणी करत असताना त्यांच्यावरती चिखलफेक करण्यात आली आणि मग त्यांना मारहाण करण्यात आली, अशा प्रकारची त्यांची तक्रार होती। त्या तक्रारीवरून भारतीय दंडविधान कलम 353 आणि त्याच्यासोबत 504, 506 वगैरे इतर गुन्ह्यांतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्याचा तपास होऊन नितेश राणे व त्यांच्यासोबत इतर सर्व आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं होतं। त्याची ती ट्रायल आता कोर्टासमोर चालली आणि त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे जे गुन्हे होते 353 असेल किंवा त्यासोबत जे महत्त्वाचे गुन्हे होते त्यामध्ये सर्व गुन्ह्यामध्ये नितेश राणे यांची आणि सोबत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। परंतु हे करत असताना न्यायालयाने भारतीय दंडविधान कलम 504 म्हणजे सार्वजनिक शांततेचा भंग होणे व त्याकरता कोणाला उद्युक्त करणे या अर्थाने जो गुन्हा आहे 504, या 504च्या गुन्ह्याखाली त्यांना शिक्षा दोषी धरलेला आहे आणि त्यांना 1 महिन्याचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड अशा प्रकारची शिक्षा त्यांना सुनावण्यात आलेली आहे। त्यानंतर आरोपीच्या वतीने आम्ही त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरता अर्ज दिला। तो अर्ज मान्य करण्यात आलेला आहे आणि त्यांना शिक्षेला स्थगिती देण्यात आली। अन्य आरोपींचं काय झालं? म्हणजे अन्य सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे सर्व गुन्ह्यातून, फक्त त्या नितेश राणे यांना 504 या सेक्शन अंतर्गत दोषी धरण्यात आलेले आहे। मात्र आता ज्या अर्जामध्ये आपण जो अर्ज केला आहे त्याच्या अनुषंगाने काय आम्ही जो अर्ज दिलेला होता त्या अर्जान्वये कोर्टाने त्या निकालाला स्थगिती दिलेली आहे, म्हणजे 504 खाली जी शिक्षा देण्यात आलेली आहे त्याला स्थगिती कोर्टाने दिली आहे। त्यामुळे आजच्या घडीला त्यांना दिलेली शिक्षा ही स्थगित करण्यात आली आहे। रिव्हिजन दाखल करावं लागतं आणि त्यानुसार आम्ही लवकरच रिव्हिजन दाखल करू आणि योग्य ती पुढील कायदेशीर कारवाई करू।